आज हम गुरुचरित्र का अध्याय दूसरा पढ़ने वाले हैं। और उसके पहले मैं आपको एक बात बताना चाहूंगी कि लोग बोलते हैं कि महिलाएं या औरतें या लड़कियों ने गुरुचरित्र नहीं पढ़ना चाहिए। लेकिन अगर आपको गुरु की आज्ञा है तो आप गुरुचरित्र महिला होके भी पढ़ सकते हैं। तो अभी हम अध्याय दूसरा गुरुचरित्र का शुरुआत करते हैं। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णातरी वास करो निवोजा, सुभक्त तेथे करती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा, ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित, अतिश्रमला चालत राहिला एक वृक्षतळी, क्षण एक निद्रिस्त मणी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा, रूप दिसे सुष्पतीत जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म पराधीनत पीतांबर वास देखा, येऊनी योगेश्वरू जवळी भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तयावेळी अभयकर देतसे, इतके देखुनी सुष्पतितीत चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित विस्मय करी तैवेळी, मूर्ती देखिली सुष्पतिती तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची, देखोनिया योगीशाते करिता झाला दंडवत, कृपा भागी करुणावक्त्र तारी तारी म्हणतसे, जय जयाजी योगी दिशा अज्ञानतम विनाशा, तुची ज्योती प्रकाशा कृपानिधी सिद्धमुनी, तुझे दर्शने निशेष गेले माझे दुरित दोष, तू तारकाम्हास म्हणून आलास स्वामिया, कृपण भक्ता लागुणी येणे झाले कोठोणी, तुमचे नाम कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्धा मुचा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात, ज्याचे स्थान गाणगापूर अमर ज्या संगम भीमा तीर, त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती, भक्त तारावया लागी अवतार त्रैमूर्ती जगी, सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तरावयासी, ऐसा श्री गुरुकृपा सिंधू भक्तजना सदा वरदू, अखिल सौख्य श्री आनंदू देता होय शिष्य वर्गा, त्याच्या भक्ता कैचे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्यादी गोधन अष्टेश्वर नांदती, ऐसे म्हणे सिद्धमुनी एकोणी विनवी नामकरणी, आम्ही असतो सदा ध्यानी तया श्री गुरु यतीचे, ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती सांगतसे सिद्धयती, वंशवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारका आम्हासी म्हणून माते भेटलासी, संहार करून संशयासी निरूप व्हावे स्वामिया, सिद्ध म्हणे तये वेळी एक शिष्यास्तव मौळी, गुरु कृपा सूक्ष्म सुळी भक्तवत्सल परियेसा, गुरु कृपा होय ज्यास दैन्य दिसे कैचे त्यास, समसदेव त्यासी वश्य कळिकासी जिंके नर, ऐसी वस्तू पूजुनी दैन्यवृत्ती सांगसी झणी, नसेल दृढ तुझे मनी म्हणून कष्ट भोगितोसी, त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू, देऊ शके अखिलवरू एक भावे भजावे, एखादे समयी श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी, राखे श्री गुरु निर्धारी आपुले भक्तजनांसी, आपण कोपे एखाद्यासी रक्षू न शके व्योमकेशी, अथवा विष्णू पर्येसी रक्षू न शके अवधारी, ऐसे कोणी नामकरणी लागे सिद्धाची आचरणी, विनतसे करजोडणी भावभक्ती करुनिया, स्वामी ऐसे निरपती संदेह होतो माझे चित्ती, गुरुची केवी झाले त्रैमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणिक तुम्ही निरोपिले ते विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपिलिया, न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा, संदेह फेडिगा मनाचा जेने मन दृढ होय, येणे परिणाम करणी सिद्धासी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी सांगतसे परियेसा, सिद्ध म्हणे शिष्यासी तुआ पुसिले आम्हासी, वेद वाक्य साक्षीसी सांगेन एक एक चित्ते, वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करुण, त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात, तया अष्टदशात
ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासूनी एकीचे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारुणी सांगेने का एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरुपिला. ऐसे म्हणता नामकरणी पुनरपी सिद्धासी नमुनी, विनोदसे करद्वय जोडोनी भावभक्ती करून या. म्हणे सिद्ध योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा, तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी निरुपीजे स्वामिया. एक शिष्या एक चित्त जगी परळी झाला होता, आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन, बुद्धी उपजे चेतन आणि सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना, जागृत होई या कारणा आदिपुरुष तयावेळी. जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळामधून उदय झालो ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा त्यावेळी समस्ताहून आपण बळी, मजहून आणि कसोळी कवण नाही म्हणतसे. हा सोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू, आपण असे महाविष्णू भज म्हणे त्यावेळी. देखोनिया श्री विष्णूसी नमस्कार ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुवसी अनेक काळ पर्येसा. संतोषोनी नारायण निरोप दिला ती गहन, सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तयावेळी. ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी, देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे. ऐकोनी ब्रह्मयाचे वचनू निरोप दिला महाविष्णू, वेद सती हे गे म्हणून देता झाला तयेवेळी. सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर, तेणेची परिरचून स्थिर प्रकाश करी म्हणितले. अनादिवेद सती जाण असे सृष्टीचे लक्षण, जैसा अरसासे खुण सृष्टी रचावया तैसा वेद. या वेद मार्गे सृष्टीची रचिका ब्रह्मया अहनिर्षी, म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे, स्वदेश अंडजनामे जारज उद्दीज उपजविले. श्री विष्णूंचे निरोपाणे त्रिजग रचिले ब्रह्मयाने, तेणे परिसृष्टी क्रमणे व्यासे असे कथियली. सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेदव्यासी, विस्तार केला पुराणासी अष्टादश विख्यात. तयात ब्रह्मवैवर्त पुराणसे प्रख्यात, ऋषेश्वरासे सांगे सूत तेची परी सांगतसे. सदाकाधिका ते उपजोनी ब्रह्मनिष्ठ येणे गुणी, मरिचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मा तयावेळी. तेथुनी दैव दैत्यासी उपजवी ब्रह्मा परियसी, सांगता कथा विस्तारेसी असे एक शिष्योत्तमा. कृतत्रेत द्वापार युग मग उपजवी कलियुग, एकेका ते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया. बोलावणी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा प्रियेसी, तुवा जावणी भूमीसी प्रकाश करी आपणाते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषन, सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एक चित्ते. असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपविता भरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकने. येणे रूपे युग सत्य ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक, माता नसाहेत एक कवणे परिवर्तावे. ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपित ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. नकरी जड तुते जाण आणि युग पाठविन, तुवा राहावे सावधान म्हणून पाठवी भूमीवर. वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका, बोलवणी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूलतनु हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगी याची कारणे यज्ञ करती सकजने, धर्मशास्त्र प्रवर्तने कर्ममार्ग ब्राह्मणासी. हाती देखा वृषभसे धर्म प्रवर्तक सदावसे, ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊन भूमीवरी. बोलावून ब्रह्मा हर्षी
निरोप देती द्वापारासी सांगेन दयाची रूपासी एका श्रोते एक चित्ते खड्ग खट्वांग धरोनी हाती धनुष्यबाण ये राहाती लक्ष उग्रसे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापर ऐसा निकाम निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण एका ब्रह्मयाज सन्मुखा केवी गेले परियसा विचारहीन अंतकर्णी पिशाच्या सारखा वदनी तोंड खालते करुण ठाई ठाई पडसे क्रूर आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरून शिश्र येत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती दोष तरी करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित वाकुल्या दावी हासे रडे जिव्हा तोंड करून वाकुडे उभा ठेला ब्रह्मया पुढे काय निरोप म्हणतसे देखुणी तयाचे लक्षण ब्रह्मा हास्य अति घन पुसतसे अति विनोदे लिंग जीवा का धरली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकासी लिंग जीवा रक्षणरासी हारी असे आपणाते या कारणे लिंग जीवा धरुणी नाचे ब्रह्मदेवा जेथे जाईन मी स्वभावा आपण भिये कवणिया ऐकोणी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपले गुण आहेत कैसी सांगेन एक स्वामिया छेद करीन धर्मासी आपण असे निरकुशी निरानंद परियेसी निद्रा कल माझे प्राण परद्रव्यहारक परश्रीरत हे दोघे माझे भ्रांत प्रपंच मत्सर दंबक प्राणसखे माझे असती बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण प्रेयसी छळ करून उदरासी मिळवती पोषणार्थ तेची माझे सखे प्राण आणि कसतील पुण्यजन तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्वी युगायुगी देखा आयुष्य बहुमनुष्य लोका तप अनुष्ठान एका करती अनेक दिवसवरी मग होय त्यासी गती आयुष्यसे अखंडती या कारणे कष्टती क्षिती बहुदिवस पर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपणे करता तप अनुष्ठाने शीघ्र पावती परमार्था जे जनसी ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणोनी त्यासी तुवा साय होनी वर्ततसे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमुन स्वामींनी निरूपिले जय जन तेची माझे वैरी असती ऐसे वैरी जेथ असती केवी जाऊ ते क्षिती एकता होते मज भीती केवी पाहू तयासी पंचाशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत माते मारतील देखत कैसा जाऊ म्हणतसे ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासन काळात्म्याते निर्णम तुवा जावे भूमीसी काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वैरी सांगेन माझे कैसी वसताती भूमंडळासी सांगेन स्वामी एकपा उपद्रविती माते बहुत कृपानये मज देखत जे जनशिव हरी ध्यात धर्मरत मनुष्य लेखा आणि कसली माझे वैरी वास करती गंगा तीरी आणि वाराणसीपुरी जाऊनी धर्म करीती देखा तीर्थे हिंडी आचरण आणि कैकती पुराण जे जन करती सदा दान तेची माझे वैरी जाण ज्याचे मणी असे शांती तेची माझे वैरी ख्याती अदांबिकपणे पुण्य करती त्यासी देखताची भीतसे नासांगरी दृष्टी देऊनी जप करता अनुष्ठानी त्यासी देखताची नयनी प्राणमा जातसे स्त्रिया पुत्रावरी प्रीती माया पाशी आचरती त्यावरी माझी बहुप्रीती परमिष्ट माझे जाणा वेदशास्त्राते दूषिती हरिहराते भेद पाहती अथवा शिव विष्णू दूषती परमाप्त माझे जाणा जितेंद्रिय असतील जे नर सदा भजती हरिहर राग द्वेष विवर्जित धीर त्यासी देखता मज भय ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश भुवसी तुवा जाताची भूमीसी तुझे इच्छ राहटती एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत त्यात तुवा साई होत वर्तसे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली करसे नमन कर संपुट जोडण विनसे परियेसा माझा स्वभाव दुवृत्तीसी केवी साई हो धर्मासी सांगा स्वामी उपायासी कवन परी राहटावे
कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अति घाली सांगत असे विस्तारोनी उपाय कलिसे रहाटावया काळ कळी असती दोन्ही तुझ साय होनी येती असती निर्गुण तेची दावी तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जाण मळमूत्रे वेक्षिले जन तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी अधिक होय पुण्य राशी तेची जिंकती परियेसा या कारणे विरळागतील होतील नर पुण्यवंत तेची जिंकती हे निश्चित बहुतेक तुझ वश्य होती एखादा विवेकी जन तुझ उपद्रव साहिल पूर्ण जो न साहे तुझे दारुण तुझ वश्य जाण झाला या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीसे प्रश्न कैसे साधूंचे अंतकर्ण कवणंश निरुपावावे ब्रह्मा म्हणे तैवेळी एकचित्त एक कली सांगे एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरुणी अंतकर्ण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी जे जन भजती हरिहरासी अथवा असती काशीवासी गुरुसेविती निरंतरसी त्यासी तुझा न लगे दोषू माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजन रासी न लगे दोष तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी आज्ञा आहे माझी ऐसी तयासु बाधू नको गुरुसेवक असतील नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यासी तू बाधू नको सुकृती शास्त्र परायणासी गुरुते सेविती वंशवंशी विवेक धर्म करणारासी त्याते तू बाधू नको कलिविनवी ब्रह्मयासी गुरु शब्द म्हणजे आहे कैसी कवण गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रितयात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गणेश वाग्नी युक्तो विष्णूंच्या समन्वित वर्णद्वयात्मक मंत्र चतुष्वर्ग फलप्रदा गणेशा ते म्हणती गुरु तैसाची ऐसे वैश्वानरू ऐसाची जान सारंग धरू गुरु शब्द वर्ते इतुके ठाई गुरु पिता गुरुमाता गुरुरेव परशिव शिवे रुष्टे गुरुशास्त्रता गुरुरुष्टो न कश्यत गुरुपिता गुरुमाता गुरुशंकरो निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा गुरु कोपेले एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वर कोपेले जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परतत्वं तस्माद गुरुमुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्य जाणा तोची रुद्र महाविष्णू गुरुची तत्व कारण म्हणून गुरु आश्रावा हरो प्रसन्ने पीच वैष्णवाजना संप्रार्थते गुरुभक्ती मव्याम गुरो प्रसन्नो जगतामधीश्वर जनाद सश्यती सर्वसिद्धी दद ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी होय गुरु ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आदिना आपुल्या गुरु भज शास्त्र मार्गानं प्रवेतित तीर्थवर्तम योग तपादि धर्मान आचार वर्णादि विवेक ज्ञान ज्ञानम परम भक्ती विरायुक्तम या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गे ऐसी तीर्थवर्त योग तपसी ज्योती स्वरूपासे जाणा आचार धर्म वैश्वरामासी विवेकी कर्म मार्गासी भक्ती विराग युक्तासी गुरुची मार्ग दाखविणार इतुके कालकली आपण विनोदसे कर जोडून गुरु सर्व देवा समान केवी झाला सांग मज ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्त परियेसी गुरुविने पार नाही गुरुविना न श्रवण भवेत कस्यापि कस्यचित विना करणेन शास्त्रस्य श्रवण तत्कुतो भवेत गुरुविण समस्तासी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्रे ऐकता परियेसी तरतील संसार पाशी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसी सर्ववृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्षसी नाना परी पुण्यनाभी मृगवस्ती ब्रह्म ऋषी आदी करुणी तप करती तया स्थानी तया वेद धर्म म्हणून पहिला पुत्र होता द्विज तया शिष्य भुवस्ती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियेसा
होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण, तया गुरु सेवा करिता. वेद धर्म एके दिनी, समस्त शिष्यासी बोलवण, पुसतसे संतोषोनी, एका श्रोते सकळ जन. बोलावनी शिष्यासी, म्हणे गुरुपरियेसी, प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी वाक्य माझे परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी, जय जय स्वामी निरोपावे देसी, अंगीकारू भरवसी, आम्हासी तू तारक. गुरूंचे वाक्य जो न करी, तोची पडे रवरव घोरी, अविद्या माया सागरी, बुडून जाय तो नर. मग तया कैची गती, नरकी पचे तो सतती, गुरु तारक हे ख्याती, बोलती वेद पुराण. ऐकोनी शिष्याचे वचनी, संतोष झाला वेद धर्म मुनी, संदीपका ते बोलून सांगतसे परियेसा. ऐका हो शिष्य सकैक, आमचे पूर्वाजित असेक, जन्मांतरी सहस्रेक, केले होते महापातक. अमुचे अनुष्ठान करता, बहुत गेले प्रक्षाळिता, काही शिष्य असे आता, भोगिल्या वाचून नवचे जाणा. तपसामध्ये जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आडरिगत, याची गाणी निष्कृत करी, तया पाप घोरासी. न भोगिता आपले देही, आपले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करून पाही, भोगावे आम्ही अपरियेसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रतेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या काळी आपणासी, न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगिन स्वदेहासी, माते तुम्ही संभाळावे. या समस्त शिष्यात कवण असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यासी. या शिष्यामध्ये एकू, नाम असे संदीपकू, बोलत असे ते विवेकू, तया गुरु प्रती देखा. दीपकू म्हणे श्री गुरुसी, पाप करता देहनाशी, न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, शालन करावे पापासी, अथवा वाढे विषापरी. तीर्थ प्रायश्चित, आपले देही भोगिन त्वरित, पापा वेगळे न होत निरुते, मुक्ती नव्हे आपणासी. देव अथवा ऋषेश्वराशी, मनुष्यादी जंतुसी, शालन होय पापासी, आपले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगीचे. ऐकोनी दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण, कुष्टी होईन अंगहीन, अंध पांगुळ परियेसी. संवत्सरात 21 माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढवत, तरी अंगीकार करावा. दीपकू म्हणे गुरुसी, कुष्टी होईना आपण हर्षी, अंध होईना 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरपावे त्वरित. म्हणून चरणी लागला, ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला वेद धर्म मुनी आपण, सांगत असे विस्तारण, लक्षण तया पापाचे. आपले पाप आपणासी, नोहे पुत्र शिष्यासी, न भोगिता स्वदेहासी, नवचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगिने आपले पाप दुःखा, बापा आम्हासी संभाळी तू दीपका. 21 वर्ष पर्यंत, जे पिडती रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मजहून संदीपका, तुझ कष्ट अधिक जाण. या काळी आपले देही, भोगिन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही, काशीपुरी नेऊन या. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन, तुझ करता शिष्योत्तमा. दीपकू म्हणे श्री गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा सम तुम्ही. ब्रह्मा म्हणे कलिसी, एक शिष्य होता कैसा त्यासी, कुष्ठ होताची गुरुसी, नेले काशी पुराप्रती. मन कर्णिका उत्तर दिशी, कंबळेश्वर सन्निधेसी, राहिले तेथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मन कर्णिकेसी, पूजा करती विश्वेशासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगितो होता तया स्थानी. कुष्ठरोगी व्यापले बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी. व्यापली देही कुष्ठ बहुत, पोकृमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागुनी संदीपकू, गुरुसी आणून देत नित्यकू, करी पूजा भावे एकू, विश्वनाथ स्वरूप म्हणत. रोगय करुण पिडती नरू, साधुजन होती क्रूर, तेची रीती द्विजवरू, होय क्रूर व्याधी बळे. भिक्षा आणतो एके दिनी, न जेवी श्री गुरु कोपेनी, स्वल्प आणले म्हणून क्लेश सांडून देती भूमीवरी. येरे दिवशी जाऊन शिष्य, आणि अन्न भुवस, मिष्टान्न नाणीसे म्हणून क्लेश करिता झाला परियेसा. परोपरीची पक्वाने का नाणीशी म्हणे,
जाय कोप मारू ये आपण शाखा परोपरी मागरसे. तितुकेही आणि मागून या सर्व सकृतसे वाया कोपे देतसे शिवया परोपरी परियेसा. एखादे समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञान राशी मज निमित्ते कष्टरासी शिष्य तमा शिखामणी. सेवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिल्या पारा पुमास विनुमत्रा क्षण क्षणात होत नाही. खाता ती मज मक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करता म्हणे का भिक्षा नाणीसी म्हणतसे. या कारणे पाप गुण ऐसेची असे जाण वोखटे वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे. पाप जेथे असे बहुत दैन्य मात्सर्य सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जाणावे. एखाद्या दैन्य कासी दुःख प्राप्ती होय कैसी अपस्मार होय ज्यासी पाप रूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग 90 वेद धर्म द्विजोएका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मना नानी तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून. जैसे जैसे माग्यान्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणतसे. काशिक सारखे क्षेत्र असता न करी तीर्थयात्रा न वचे देवयाची यात्रा गुरुसेवे वाचुनी. न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च लोकत्रय यात्रा. अनिश ब्रह्महरी शुद्धबुद्ध्या गुरु प्रपन्नो नाही सेवे म्हणत. आपला देह संरक्षण कधी न कधी शिष्य राणा लय लावून श्री गुरुचरणा कवडा असावे न बोलेची. अहोरात्र येणे परी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करतसे. गुरु बोले निष्ठुरेसी आपणी मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्तता येणे परी देख प्रसन्न होणी पिनाक येऊनी उभा सन्मुख वरमाग म्हणतसे. अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो मागा आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी नपुसता आपण गुरुसी वर नघे परियेसा. म्हणून गेला गुरुपाशी विनोदसे तयासी विश्वनाथा आम्हासी प्रसन्न होऊन आलासे. निरोप झाली स्वामीचा मागे उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी. ऐकोनी शिष्याचे वचन बोल गुरु कोपेन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगल्या वाचुनी पातकासी निवृत्ती न वेगा परियेसी जन्मांतरी बाधती ऐसी धर्मशास्त्र असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मणी निवृत्ती करावी पापधुनी शेष राहिल्या निर्गुणी मोक्षासी. ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप पुसुनी श्री गुरुसी गेला ईश्वर सन्मुख. जाऊनी म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करून व्योमकेशी गेला निर्वाट मंटपासी बोलून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णूपणे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा सेवास सांगावे मज प्रकाशोनी. सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील परियेसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करीतो अभिनव. गोदावरी तिरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा हनेशी करीतो भावे एक चित्ते. देखिला देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्वाणी त्यात देखोनी माझे मनी अतिप्रीती वर्तदसे. वरदेव म्हणून आपण गेलो होतो एक विष्णू गुरुचा निरोप नाही म्हणून नघे वर परियेसा. अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करती महाऋषी वर मागती अनशी नाना कष्ट करून या. तैसे तापसी योगियासी नवे मन वर द्यासी बालत्कारे करेता कैसी वर्ण घेतो दीपक. तनु मन गुरुसी समर्पून सेवा करतो संतोषोनी त्रैमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता गुरुची होय कैसा म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून. किती म्हणून वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी तोची दीप परियेसी कुलदीपक नाम सत्य. धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे तो दीपक चरण सेवा मनपूर्वक करतो गुरुची भक्तीने. इतके एकूण शारंग धरू पाहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाला तयावेळी. सांगितले होते विश्वनाथे अधिक दिसे आणि बहुते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा.
बोलून दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी, दुष्टलो तुझे भक्तीसी वरमाग म्हणतसे. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखा आम्हासी, वरदेसी परियसी कवणकारी सांग मज. दिव्य कोटी सहस्र वरुषी, तप करती अरण्यवासी, त्यासी करतोसी उदासी, वरने दिसी नारायणा. मी तर तुझं भजत नाही, तुझे नाम स्मरण नाही, बलात्कारे येऊनी पाही, केवी देसी वरमज. ऐकोनी दीपकाचे वचन, संतोषी झाला महाविष्णू, सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करसी निर्वाणेसी, मोणी झालं संतोषी, जे भक्ती केलीसी गुरुसी, तेची आम्हासी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण, तोची असे माझा प्राण, त्यासी वश झालो आपण, जे जे मागेल त्या मे द्यावे. सेवा करती माता पिती, तेची सेवा मज पावती, पती सेवा स्त्रिया करती, तेची मज पावत असे. एखादे भले ब्राह्मणासी, यती योगेश्वर तापसी, नमन करती भक्तीसी, तेची मज पावे जाणा. ऐसे एकूण दीपक, नमिता झाला काळिक विनोदसे. एक सिद्ध म्हणे द्विजासी, एक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्रादी मीमांसी, गुरु आम्हासी देणार, गुरुपासून सर्व ज्ञान. त्रयमूर्ती होती आम्हा अधीन, आमचा देव गुरुची जाण, अन्यथा नाही आपणासी, सर्व देव सर्व तीर्थ. गुरुची आम्हा असे सत्य, त्याचे नियमा परमार्थ, केवी दूर सांग मज. समस्त योगी सिद्धजन, गुरु आठवणी नाही ज्ञान, ज्ञान होताचे ईश्वर आपण, केवी दूर असे सांग मज. जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देती काय चोज, या गाणे श्री गुरुराज भजतसे परियेसा. संतोषोनी महाविष्णू, म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तुची शिष्य शिरोरत्न, भोळा भक्त तुची माझा. काहीतरी मागा आता, वर देईन सर्वथा, विश्वनाथ आला होता, दुसरे ना आलो आपण देखा. आमचे मन संतोषी, वर माग जो तुझे मानसी, आम्ही झालो तुझवशी, जे पाहिजे ते देऊ आता. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरुभक्ती होय अधिक मानसी, तैसे ज्ञान आणिक द्यावे. गुरुस्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे, या परते न मागे आणिके, म्हणून चरणी लागला. दिदलावर शारंग पाणी, संतोषोनी बोले वाणी, एक दीपक शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होसी. तू ओळखले गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणि जरी आम्हा पुससी, सांगेन एक चित्ते. लौकिक सुबुद्धी असे जैसी, धर्माधुर्म सुमनेसी, उत्कृष्टाहून उत्कृष्टेसी, स्तुती करिगा श्री गुरुते. जय जय समय श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करसी, तेने आम्ही होऊ संतोषी, तेची आमची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाष्य हनेशी, वाचिती जनभक्तीसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्मैसे म्हणत, याची गाणे गुरु भजता, सर्वदेव तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियेसा. जयाचे हृदय श्री गुरुस्मरण, तोची त्रैलोक्य पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्रह्मणस्यहि, अनुग्रहो बृह्णे सेव्यते सद्गुरु सदा. आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा देतो जाकावरू, फलप्राप्ती होय गुरु. गुरुत्रयमूर्ती याची गाणे, ऐसा वर दीपकासी, दिदला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगतसे कलिसी, एकचित्त परियेसा, वर लादून या दीपक, गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे एक गुरु एक, दया शिष्या दीपकासी, एक बाळ शिष्या कुळदीपका. काय दिले विनायके, विस्तारून सांगिनिक, माझे मनसी रोय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिला ऋषिकेशी, म्या मागितलेसी, गुरुभक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परेसी, अंतःकरणी दृढ शुद्धैशी, वर दिला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीवे होय तू स्थिर जो, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे द्वारी नवनिधी, विश्वनाथ तुझे आधी, म्हणे संतोष गुरु. तुझे स्मरण जे करती, त्यांचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त ते नांदती, तुझ्या स्मरण मात्रेसी, येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह दक्षिणेसी, झाला गुरु वेद धर्म. शिष्याचा पावया वासू, पुष्टी झाली होता क्लेशू, तो तापसी अति विशेषू, त्याचे कैचे पापर आहे.
लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी. पाप जाय सहस्र जन्मीचे, तया काशी नगरा तू धर्म अथवा अधर्म ऋतू, वास करती नरकवची तू पुनर्जन्म नाही जाणा. सूत म्हणे ऋषीश्वरासी, येणे परी कलिसी सांगे ब्रह्मा परीयसी, शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मणी असावे याची गुणी, तरीच तरेल भवानी गुरुभक्ती असे येणे विधी. यत्र यत्र दृढा भक्ती यदा यस्य महात्मन, तत्र तत्र महादेव प्रकाशमुपगच्छति. दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकर्ण समानसी, तोचिरादेश्वरासी ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदनू गर्गसे श्रोत्या नमनू, नमनावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलांसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंहसुतपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओम 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. विजयी भव दिग्विजयी भव. श्रीपादराजा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.